हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत दुपारचे 1-1:30 वाजायला आलेले आहेत आणि वेळ झाला भरपूरच. वेळ झाला म्हणण्यापेक्षा आज काय म्हणतात, रात्रीला शाळेत घेऊन गेलो होतो. शाळेत बसला थोडा वेळ आणि जाऊन आल्यानंतर मग तिथनं खाल्ला. एवढा गुळाचा खडा होता त्याच्या हातात. ती किती उशीर खात बसला होता. सगळं चिकट चिकट केलं होतं. परत सगळं धुवून काढायला लागलं आणि काय सगळं कानरड काप लागते आदर्श बाबूला. तेवढं बघितला मस्ती किती चालू असते. का घेतलेस माझं? चला असू दे, आमचं बोलणं काय म्हणतात असंच रोजचं असते. आमचं रोज उठून आमचा दिवस सारखाच असते. वेगळं काय नसते आमचं. तेच असते. सो म्हणलं आज काय म्हणतात डेलीचं जे आपलं रुटीन वगैरे आहे ते न दाखवता दुसरं काहीतरी दाखवूया. मंगळसूत्र कलेक्शन झालेलं आहे. तुम्हाला साड्या पण न्यू माझ्या कपाटात ज्या साड्या आल्या होत्या त्या पण तुम्हाला दाखवलेल्या आहेत. सो म्हणलं आज काहीतरी वेगळं आपण दाखवूया. सो आज दाखवणार आहे तुम्हाला माझं बॅगचं कलेक्शन दाखवणार आहे. माझ्याकडे किती बॅग आहेत ह्यांचे. आदराच्या पप्पा तर मला किती ओरडतात, किती बॅग घेतेस तू, किती तुला आवडतंय, जेवढ्या काय म्हणतात प्रत्येक ह्याच्यासाठी वेगळ्या बॅग्स आहेत. सो तुम्हाला दाखवते. चला आज बॅगचं कलेक्शन दाखवते तुम्हाला मी. ही पहिली बॅग आहे जी आदर्श बाबूला दवाखान्यात वगैरे घेऊन जाताना बरी पडते. 2च कप्पे आहेत त्याला, बघू शकता. इथे एक आहे आणि ह्या साईडला एक आहे. इथला एक छोटा कप्पा एक आहे इथं, तो बाहेरचा आहे. आणि इथं आतमध्ये एक आहे. असे 3-4 कप्पे आहेत त्याला. इकडच्या साईडला पण आहे एक कप्पा. सो इथं बघू शकता मी आदर्श बाबूचे डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत. डोसचं कार्ड वगैरे त्याचं असतं हे, जेणेकरून आम्हाला दवाखान्यात वगैरे जायचं असलं तर ही बॅग उचला आणि पटकन घेऊन चला असं असतं. आणि आदर्श बाबूला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीची बॅग होती आधीपासून. जेव्हा मी आदरेच्या वेळेस प्रेग्नंट होते, जेव्हा माझी फाईल केली होती डॉक्टरांनी, तेव्हा पण मी ह्याच बॅगमधून घेऊन जात होते. तेव्हाच मी ही बॅग घेतली होती, कारण माझ्या अशी बॅग नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जास्त महाग घेत नाही मी बॅग, किती पण असू दे जास्त महाग नाही. 150-200 रुपये जास्तीत जास्त, त्याच्यावर मी जातच नाही. जास्त महागातल्या बॅग मला आवडत नाहीत, कारण थोडे दिवस वापरायचे असतात, परत आणि नवीन काहीतरी आवडतं. सो नाही, एवढंच घेतो. ही एक आहे जी आदर्श बाबूला दवाखान्यात वगैरे घेऊन जाण्यासाठी बरी पडते. त्यानंतर ही तुम्हाला मी काल परवाच दाखवली होती, जेव्हा आदर्श बाबूचं मी दाखवलं होतं काय म्हणजे आदर्श बाबूला बाहेर घेऊन जाताना त्याच्यासोबत काय काय कॅरी करावं लागतं, तेव्हा तुम्हाला मी ही बॅग दाखवली होती. सो ह्याच्यात मी अनेकदा सांगतो तुम्हाला, त्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं थोडा मी, पण आता तुम्हाला अनेकदा सांगते मी काय काय असतं. आदर्श बाबूच्या एक ड्रेस, पाण्याची बॉटल वगैरे असली, एखादा ड्रेस, पाण्याची बॉटल, आदरेचा खाऊ वगैरे, वाईप्स वगैरे जे काय असेल आदऱ्याचं ते ह्या बॅगेमध्ये व्यवस्थित बसतं. थोडीशी जरा मोठी आहे त्या बॅगेपेक्षा. त्याच्यात बघू शकता ऑलरेडी आमचं एक डायपर आहे ह्याच्यात, जे आमच्या बॅगेतच असतं. बघू शकता एक रुमाल आहे, पाण्याचा ग्लास आहे, हे सगळं आमच्या सोबत असतं ह्या बॅगेत. आणि ही बॅग आदर्श बाबूला कुठेतरी आम्ही बाहेर चाललोय समजा तर गावाला वगैरे कुठल्या तर, तेव्हा ही बॅग आदर्श बाबूसाठी घेऊन जाते मी. माझ्या स्वतःसाठी काहीच नाही, हे सगळं आदर्श बाबूसाठी घेतलेल्या बॅग्स आहेत ह्या मी. ही बॅग्स खरं तर मी घेतल्याची म्हणणार नाही, मम्मीने दिली होती. मी जेव्हा तिच्याकडे गेले होते ना, बघितल्यावर मला आवडली. मम्मी म्हणजे ही घेऊन जा मग तुला असू दे, म्हणून ही मम्मीने दिलेली बॅग आहे. जो साईड पाऊच जो होता मी तो काढून ठेवलेला आहे आतल्या साईडला. याचा पण मी एकटी जेव्हा मी कुठं तर बाजारात वगैरे चालले तर याचा उपयोग करते मी. सो ह्याला पण किती 2 कप्पे आहेत बघू शकता, दाखवते तुम्हाला मी. हा एक आहे आणि हा एक आहे आतल्या साईडला. इथे एक छोटा कप्पा आहे आणि इथे एक बाहेरचा कप्पा आहे, अशी आहे ही. सो आदर्श बाबूसाठी ही बॅग असते. आदर्श बाबूला कुठेतरी बाहेर गावाला वगैरे घेऊन चाललो की त्या बॅगचा वापर होतो. त्यानंतर दाखवते तुम्हाला अजून आहेत. हो गॉड. त्यानंतर ही बॅग आहे. ह्या बॅगेमध्ये सुद्धा बघू शकता आदर्श बाबूचा एक ग्लास ठेवलेला आहे मी, जेणेकरून कधीतरी आम्हाला उपयोगी येतील. ही बॅग कशासाठी वापरते, जेव्हा मी किंवा मग आदर्श बाबू आम्ही बाहेर इथे कुठेतरी बाजारात गेलो तर आम्ही ही बॅग घेऊन जातो. काय झालं, काय झालं, मध्ये मध्ये स्टॉप करावं लागतं. सो बाजारात वगैरे आम्ही कुठेतरी चाललो किंवा कुठेतरी बाहेर फिरायला वगैरे चालू, इथल्या येतात जास्त बाहेर कुठे नाही, गावात आम्ही एकदम मार्केटमध्ये वगैरे चाललो तर ही बॅग घेऊन जाते मी सोबत. ह्या बॅगला पण सेमच कप्पे आहेत बघू शकता, 1, 2 आणि इकडच्या साईडला एक 3, असे 3 कप्पे आहेत. ह्याच्यात बघू शकता जे काय काय सगळं सटर बटर भरून ठेवलेलं आहे मी ह्याच्यात.
सो ही बाईक मी कुठे घेतली होती, जेव्हा मी दीकडे गेले होते. असंच लग्न झाल्यानंतर गेले होते दीकडं. तेव्हा काय म्हणतात, डीने एक घेतली आणि मी एक घेतलेली. आम्ही दोघींनी सेम घेतलेलं. दीकडं पण सेम असली बॅग आहे. सो ही बॅग पण भारी वाटते, म्हणजे तेवढंच काहीतरी कॅरी करता येतो ह्यातून. ही पण आहे, पण कुठंतरी बाहेर जाताना त्यासाठीच आहे. त्यानंतर ही एक आहे, बघू शकता. मला वाटतं आमची लग्न झाल्यावरती मी कोल्हापूरला घेतलेली आहे ही बॅग. ही बॅग कशासाठी आहे, जेव्हा काय म्हणतात आपलं कुठलं तरी लग्न समारंभ असेल आणि आपल्याला काहीतरी मेकअपचं वगैरे किट घ्यायचं असेल तर छोट्याशा बॅगेतून आपण घेऊ शकतो. बघू शकता ह्याच्यात एक क्लिपसुद्धा आहे. जो मी ह्याच्यात ऑलरेडी ठेवला होता. बाकीचं आणि काय काय आहे ह्याच्यात सटरपटर. तो ही बॅग त्यासाठी घेतली होती मी, छोटीशीच आहे. तेव्हा आदरेश नव्हता म्हणून मी ही बॅग घेतली होती. आता आदरेश झाल्यापासून जराशा मोठ्या बॅग मला कॅरी कराव्या लागतात, कारण माझ्या एकटीचंच नाही तर आमच्या दोघांचं सामान त्यात ठेवावं लागतं. पण जेव्हा आदरेश नव्हता तेव्हा मी ही बॅग घेतली होती. माझ्या एकटीचं व्यवस्थित सामानात बसत होतं. इथं ह्याला पण बघू शकता, इथे एक कप्पा आहे, इथे एक कप्पा आहे आणि इथे एक कप्पा आहे. असे 3 कप्पे आहेत त्याला. पण तेवढीशी साईज छान वाटतं घेऊन जायला. इथे बघू शकता. हा धरा, घेतली बघ काढून लगेच. आणि कुठं जातच घेऊन. त्यानंतर मला वाटते माझ्या कॉलेज टाईममधली छोटीशी हे आहे, कारण कॉलेजला असताना मी घेतलेली ही पर्स. मला आठवते खूप छान. महात्बा रोडवरून घेतलेली छोटीशी आहे. ह्याला पण भरपूर कप्पे आहेत बघा आतल्या साईडला. 1 2 पैसे पण आहेत. सॉरीचे पैसे सापडले काय माहिती, त्याच्यात पैसे सापडलेत मला 30 रुपये. सॉरी 30 रुपये नाही, 60 रुपये. डबल निघाले, 60 रुपये त्याच्यात. कधीच आहेत काय माहीत नाही आहे, पण आहेत. याला पण आहे 1. इथे ह्या साईडला आत बाहेर 2 कप्पे आहेत आणि इकडे बाहेर एक कप्पा आहे. ही कॉलेजला असतानाची घेतलेली बॅग आहे. बाजारात वगैरे गेलो तरी तेव्हाही बरी पडते. त्यानंतर अजून एक आहे, ही पण मी मला वाटते कॉलेजला असतानाच घेतलेली आहे. महात्बा रोड जिंदाबाद. 150 रुपये, जास्त नाही. 150 रुपयाला घेतलेली आहे. आणि मला वाटतं ह्या 150 रुपयाला नाही आहेत. ह्या मी काय तर 60 की 70 रुपयाला घेतलेलं होतं कॉलेजला असताना. त्याला तर झाले बरेच वर्ष, 3-4 वर्ष होऊन गेलेले आहे. तेव्हा तर नवीन ट्रेंड होता हा, तेव्हा घेतलेल्या. ह्याला छान मस्त इथं असं हे होते, बाहुली होती ती गेलेली आहे. याच्यासाठी मी घेतली होती छान ती. याला पण बघू शकता किती कप्पे आहेत. 1 2 3 कप्पे आहे. छान आहे. बाजारात वगैरे ह्या बॅग्स काय म्हणतात युजफुल आहेत. त्यानंतर ही छोटं आहे, हे दिकडं होतं पिंकी दिकडे, तिचं बघून मी हे घेतलं होतं. बघू शकता इथे एक नोट आहे, त्याच्यावर काहीतरी लिहून ठेवलेलं आहे मी. वाव, माझं ईमेल ID लिहून ठेवलेलं आहे ह्या नोटेवरती मी, काहीतरी विसरायला होतं मला म्हणून. सो हे जे पॉकेट आहे मी ऑनलाईन मागवलं होतं आणि काय म्हणतात तेव्हा पण आदराज नव्हता. तेव्हा आम्ही दोघंजण कुठं गेलो तर सोबत असावं म्हणून मी हे घेतलं होतं. ह्यात बघा इथे एक कप्पा आहे, छोटा कप्पा एक आहे इथं. त्यानंतर इथे एक कप्पा आहे, इथं पण कप्पा आहे ज्यात मी आमच्या दोघांचे फोटो ठेवलेले बघू शकता. आणि इथे एक आहे. असे आहे त्याला छोटे छोटे कप्पे आहेत, पण छान आहे. कधीतरी यूज होते, जास्त यूज होत नाही माझ्याकडून, कधीतरी होतं. छान माझं क्रेडिट कार्ड वगैरे ठेवायला आहे, काय माहीत. सो असं आहे. अजून एक आहे ती तुम्हाला दाखवते मी. तो व्हिडिओमध्येच पुश केला कारण ही बॅग मी काढून घेतली नव्हती जेव्हा तुम्हाला दाखवायचं होतं तेव्हा. ती बघू शकता, हे ट्रेंडिंग बॅग होती जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा ह्या ट्रेंड बॅग होत्या. छोटे छोटे पॉकेट वॉच होते. सो बघू शकता इथे एक कप्पा आहे, इथे एक कप्पा आहे. ह्याला कप्पे भरपूर आहेत खरं. बघू शकता इथे एक आहे, इथे एक आहे 2 आणि इथे एक आहे 2, इकडे 2 असा मोठा. त्यानंतर परत ह्या साईडला एक आहे 2. बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे. भरपूर ह्याला काय म्हणतात कप्पे होते. तेव्हा छान वाटलेलं. ह्या नवीन नवीन आल्या होत्या सगळ्या जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा ही म्हणा, किंवा मग अजून एक आहे ही बॅग म्हणा. ह्या जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा मी ह्या घेतलेल्या आहेत. आणि जास्त महाग नाही आहे, किती 60-70 रुपयाच्या असतील. ह्या ज्या मोठ्या आहेत त्या 150-200 रुपयाला येतात, पण ह्या ज्या छोट्या होत्या ना त्या 60-70 रुपयाला येत होत्या. महात्बा रोड जिंदाबाद तिथूनच घेतल्या होत्या मी या छोट्या छोट्या बॅग. ही डिझाईन बघून मी खत्री बॅग घेतली होती. कॉलेजचा पास वगैरे आम्हाला ठेवायला तेवढ्याच बऱ्या वाटायच्या म्हणून तेव्हा घेतलेल्या ह्या आहेत. ह्या 3 छोट्या म्हणाल तर एवढ्या आहेत ह्या.
आणि मोठ्या म्हणाल तर मग ह्या 3 आहेत. सो असं आहे आमचं सगळं बॅगचं कलेक्शन. आदर्श पप्पा म्हणतात किती बॅग्स आहेत तुझ्याकडे, तरी तुला अजून घ्यायचंच असतं. सो अजून एक घ्यायची आहे, म्हणजे ती आदर्श बाबूचे सगळे आम्ही कुठेतरी बाहेर गावाला वगैरे चालू 4-5 दिवसासाठी, तर त्याचे कपडे वगैरे बसता येईल एवढी अजून एक बॅग घ्यायची आहे मला. बघूया आता आम्ही बाजारातून कधी जाऊन घेऊन येईल तेव्हा. असं आहे सगळं कलेक्शन आमचं बॅगचं. चला जेवढं आपण काय म्हणतात दाखवलं तेवढं कमीच आहे. अजून एक आदर्श बाबून इथे अजून एक टाकून दिलेलं आहे, ही घेऊन माझ्याकडून तिकडं. सो असं आहे आमचं बॅगचं कलेक्शन. आपण किती पण छान ठेवा, किती पण घ्या, तरी आपल्याला अजून ते कमीच वाटतं. एवढं असून सुद्धा मला वाटतं माझ्या अजून कमीच आहे, अजून घ्यायला हवेत असं वाटतं. पण काय म्हणतात जेवढं आपण घेऊ तेवढं कमी. तुम्हाला लहानापासून मोठ्यापर्यंत दाखवते मी किती आहेत, काउंटिंग करून दाखवते तुम्हाला मी. 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. 8 पॅक्स आहेत माझ्याकडं. सो असं आहे माझ्या बॅगचं कलेक्शन. चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जाओ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय. आणि बॅगचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.